हाय. आवाज येतोय? सॉरी, माईक बंद होता. अ, आवाज येतोय सरांना? क्लिअर? ओके, ठीक. सर ऑनलाईन लेक्चर दिले का? हो, टाकलेत मी. एकदा लिंक शेअर करून देता का? तुम्ही एन एम डीचा यूट्यूब चॅनलवरती जाऊन डेटा सायन्सची एक प्लेलिस्ट केली आहे. सो त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. लिंक पण शेअर करून देईल मी, काही इश्यू नाही. ठीक आहे. सो आज मी नुकतंच एक डेटा सायंटिस्टचा इंटरव्ह्यू बघितला. ठीक आहे. त्यामध्ये इट वॉज फॉर नॉट एक्झॅक्टली फॉर अ फ्रेशर, बट लाईक एक वन स्टेप अहेड होता, लाईक 0 to 1 एक्सपिरियन्स असं. आणि त्या व्यक्तीला 6-8 महिन्याचा इंटर्नशिप एक्सपिरियन्स होता. ठीक आहे, चांगल्या कंपनीमध्ये. तर मग त्याच्यामध्ये उप्सवरती जेव्हा आलं, तर उप्सवरती म्हणजे इतके इतके सिम्पल क्वेश्चन्स विचारलेत, इतके सिम्पल. ठीक आहे. डिफरन्स विचारला, हे मी तुम्हाला सांगितलं होतं की डिफरन्स विचारते. ठीक आहे. डिफरन्स विचारला. ठीक आहे. मग त्यानंतर मग उप्सचा कुठला पण एक कोड करून दाखवायला सांगितला, उप्स कन्सेप्टचा. ठीक आहे. लेटचे तुम्हाला डिफरन्स दिला दोन गोष्टींचा. ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्शन अँड लेटचे पॉलिमॉर्फिझम ऑफ ऑरल्स पॉलिमॉर्फिझम इनहेरिटन्स. ठीक आहे. मग तुम्ही सांगितलं, त्यापैकी त्यांनी सांगितलं ठीक आहे इनहेरिटन्समध्ये काय काय. ठीक आहे, तुम्ही 3 सांगितले. ठीक आहे. मग याचा एक सिम्पल कोड लिहून दाखव. म्हणजे 2-3 इंटरव्ह्यूज बघितले तर लाईक दे वर मोर स्पेसिफिकली दे डिडंट गिव्ह एनी क्वेश्चन फ्रॉम देअर एंड. ठीक आहे. लाईक 90% ऑफ द इंटरव्ह्यूज. ठीक आहे. त्यांनी सांगितलं एक कोड करून दाखवा. आता तुमच्यापैकी किती लोकांना उपचा कोड म्हणजे लिहिता येतोय? ओके, वैष्णवी इज वन. अजून? प्रथमेश, श्वेता. बाकीच्यांना नाही येते का? श्रद्धा वगैरे? ओके, गुड. ठीक आहे. तर म्हणजे एवढं अगदी सिम्पल विचारलेलं आहे आणि हार्डकोर डेफिनेशन्स बस. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे आजचं लेक्चर झाल्यानंतर आज पूर्ण इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचे हे मिळेल, म्हणजे जे कोड येऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे. आणि जे आलेले आहेत तर ते तशी फाईल मिळते फॉर एव्हरीथिंग, लाईक सिम्पल लूपसाठी वेगळी, इनहेरिटन्ससाठी वेगळी, ॲबस्ट्रॅक्शनसाठी वेगळी, पॉलिमॉर्फिझमसाठी वेगळी आणि एन्कॅप्सुलेशनसाठी वेगळी. ठीक आहे. इच विल हॅव 2 to 3 क्वेश्चन्स. फक्त तुम्हाला काय करणं आहे तेवढं सॉल्व करायचं. ओके. अँड आय विल बी शेअरिंग यू नोट्स विच I preferred and I have written. So like they are like limited and same, like easy to learn or easy to understand. एवढं एवढं जर केलं, उप्स कन्सेप्ट इज लाईक मोर दॅन इनफ. ठीक आहे. सपोज जर मी श्रद्धा बोराटेला विचारलं की एक्सप्लेन व्हॉट इज उप्स कन्सेप्ट, हाऊ डज इट डिफर फ्रॉम फंक्शन, इफ आय एम द इंटरव्ह्यू पॅनल. ओके. हाऊ डज इट डिफर फ्रॉम फंक्शन्स. ओके. बाय द वे मी तुम्हाला विचारलं होतं की व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन फंक्शन्स अँड उप्स कन्सेप्ट. काय आहे सांगा. सर मेन डिफरन्स तर हाच आहे की आपण मध्ये क्लास आणि त्याचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करून एका पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आणि क्लासला वेगवेगळे फंक्शन्स असाइन करू शकतो. आणि फंक्शन युजर फंक्शन डिफाईनमध्ये एक पर्टिक्युलर टास्क. फंक्शन्स बनवून आपण त्यात एक मेथड लिहू शकतो की कसा फंक्शन आपला वर्क करणार आहे. ओके, गुड. बाकीच्यांनी नाही केलं हे लिहून ठेवा. सो वेन आय स्टार्टेड टीचिंग उप्स, सो दिस वॉज द फर्स्ट थिंग. Like so when I started giving the interview, this was the first thing asked to me. What's the difference? Then I further I started explaining oops. So there I said, okay, what are the main 4 pillars of your oops concept? So and then I started with this 4 pillars. Then okay, then what's the give one example of each.
Okay, give example of any. I still remember the questions. Give example of any two. ठीक है, उनके एग्जाम्पल दे के बताओ. ठीक है, तो मैंने बोल दिया. ओके, ये एग्जाम्पल बोला. देन उन्होंने पूछा इन दोनों में क्या डिफरेंस. ठीक है, देन हाउ डू यू यूज इट इन अ मशीन लर्निंग मॉडल. ठीक है, सो मैंने उनको ये भी बोला कि yes, मशीन एवरी मशीन लर्निंग मॉडल इज बिल्ट ऑन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. सो लाइक इफ there is a class named linear regression, so dot fit and all these terms are their methods which perform a particular task. Okay, so this was the answer. Then the further example. ठीक आहे, त्या नोट्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल पण लिहून दिलेत मी. ठीक आहे, जे जे मला विचारलं आहे आणि जे जे लाईक माय स्टुडंट्स हॅव गिवन इंटरव्यूज ऑन उप्स, आई हैव रिटन दैट, सो दैट इज़ बेनिफिशियल फॉर यू. और आप में से भी कोई अगर आगे जाएगा, ठीक है, उप्स में अगर किसी को कुछ पूछा तो यू नो इट वुड बी ईजी. ओके, एंड सेकेंडली आई गेस युगेंद्रा ने मुझे पूछा था डेटा एनालिस्ट के जॉब प्रोफाइल के लिए. राइट युगेंद्रा, आप ही ने मैसेज किया था ना. हो सर. हां, तर मग त्याच्यामध्ये कसं आहे की लाईक उप्स कन्सेप्ट कुठे एवढी विचारत नाही. हां, पण मग आजच सकाळच्या लेक्चरमध्ये हे झालं की जर तुमची कंपनी हार्डकोर लाईक इज इन टू डेव्हलपमेंट, ठीक आहे, ऑर एल्स त्यांचं जर जे डेटा ॲनालिस्टचं वर्क आहे, ठीक आहे, दॅट इज इन विथ द हेल्प ऑफ पायथन, तर तिथे तुम्हाला उप्स कन्सेप्ट लागेल म्हणजे कसं तुम्ही तिथे ती यूज करू शकता ॲज अ पायथन डेव्हलपर. ओके, तर मग तेव्हा आणि जर तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट गेलं आणि मग लेटचे तुमचं झालं, आय मीन लेटचे तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट गेला, तुमचा इंटरव्ह्यू आहे, बट इफ यू टेल दॅट ओके यू आर गुड विथ युअर उप्स कन्सेप्ट, यू नो फंक्शन्स, त्याच्यासोबत पण तुम्ही अजून चांगले ज्याच्याने तुम्ही तुमचं कोडची रियुजेबिलिटी वाढवतात. ठीक आहे, सो दॅट मेक्स व्हेरी लाईक अ स्ट्रॉंग प्रोफाईल इन फ्रंट ऑफ द इंटरव्ह्यू पॅनल. ठीक आहे, तर आता त्या 4 गोष्टींची आज जेवढं देईल तेवढं करा. ओके, ठीक आहे. सो टुडे विल स्टडी द लास्ट पिलर, दॅट इज ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, पॉलिमॉर्फिझमची प्रॅक्टिस केली का? कोड लिहिता येतोय का? प्रॅक्टिस काय आता जेवढे मिळतील त्याच्यावरती होऊन जाईल. अरे होते का? येस ऑर नो? का नाही केली? सॅटर्डे संडे विसरला? गुड. हां, श्वेता, वैष्णवी, आय नो यू गाईज डू. बाकी डोंट टेक इट, जर तुम्ही येत पण असेल अजून 4 ठिकाणून बघत पण असाल, डोंट टेक इट लाईटली. ठीक आहे, जर तुम्हाला सोपं कधी होईल ते जेव्हा तुम्ही कोड लिहून बघणार. ठीक आहे, जसं लेट्स से आपलं ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन. ठीक आहे, जसं आपलं हे होतं. ठीक आहे, आपण एक जस्ट टू टेक अ रिव्हिजन. तुम्हाला मी फ्लोचार्ट सांगितला होता, लक्षात ठेवलं. सगळ्यात पहिले काय? इनहेरिटन्स. कसं हे ॲनिमलमध्ये आपण हे इनहेरिट केलेलं. ठीक आहे, फर्दर आपण काय केलं? मल्टिपलमध्ये काय बघितलं? एक पॅरेंट, मल्टिपल आहे ना, हां ठीक आहे, आणि हे बघा सेकंड चाइल्ड, त्याच्यामध्ये बाईक अँड कार, लाईक पॅरेंट आणि पहिल्याचं बरोबर आहे. ठीक आहे, मल्टिपल. आता मल्टिपल आपण एक कन्स्ट्रक्टर वापरून बघितलेला. सुपर इज कॉल्ड टू गेट द अदर क्लास कन्स्ट्रक्टर टू द गिवन क्लास. ओके, ठीक आहे, सो हे एक आपण सिम्पल. ठीक आहे, बघा सिंगल इनहेरिटन्स काय करतं? सिंगल पॅरेंट क्लास इट इनहेरिट्स फ्रॉम. ठीक आहे, इट इनहेरिट्स फ्रॉम 2 डिफरंट क्लास. चेनिंग इट चेंज फ्रॉम मल्टिपल क्लासेस. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस. फर्दर वी वेंट टू एनकॅप्सुलेशनमध्ये काय बघितले होते का आपण? कॉम्पोनंट्स कुठले होते? कोण सांगेल? क्विक. गेटर, सेटर अँड प्रायव्हेट व्हेरिएबल्स. ओके, अजून त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन. हां, काय होतं व्हॅलिडेशन म्हणजेच काय? सेटिंग रूल्स. ओके, कुठल्यामध्ये आपण डेटाला ॲक्सेस करू शकतो आणि कुठल्यामध्ये आपण डेटाला यु नो कॅन मॅनिप्युलेट करू शकतो, चेंज करू शकतो की अपडेट?
सेटरमध्ये अपडेट करू शकतो, गेटरमध्ये डेटा ॲक्सेस करू शकतो. ओके ठीक आहे. आणि प्रायव्हेट व्हेरिएबल्स कसे आपण कसं समजतं की हा प्रायव्हेट आहे आणि हा पब्लिक आहे? सेल्फ डॉट डबल अंडरस्कोर आपण देतो त्याला. ओके ठीक आहे. आणि सपोज आय एम युझिंग आय एम इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके ओके ठीक आहे. आता श्वेता आणि वैष्णवी आन्सर नाही करणार. नेक्स्ट ठीक आहे. सी ओके. कमिंग टू पॉलिमॉर्फिझम. काय होतं पॉलिमॉर्फिझम? वन नेम मेनी फॉर्म्स. जसं आपण त्याच्यासाठी कुठलं एक्झाम्पल बघितलेलं? लेन फंक्शनचं. काय करतो रे लेन फंक्शन? तुम्ही जर बघितलं तो लिस्टमध्ये पण तसाच वर्क करतो, ठीक आहे, सेटमध्ये पण तसाच वर्क करतो, डिक्शनरीमध्ये पण करतो आणि टपलमध्ये पण करतो. करेक्ट? ठीक आहे. सेम हे बघा आपण ते करून बघितलेलं. ठीक आहे. बाय द वे त्याचे दोन टाइप्स पण बघितले. पॉलिमॉर्फिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स ऑर वी कॅन से मल्टिपल इनहेरिटन्स. कसं ते बघितलं. ठीक आहे. क्लास शेप, डेफ एरिया. जर आपण इथे बघितलं सगळ्या मेथडचे नेम सारखे. सी मेथड 1, मेथड 2, मेथड 3. ठीक आहे. वन नेम मेनी फॉर्म्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आता मी रेक्टँगल क्लासला कॉल करून, ठीक आहे, याला पण मी काढून टाकतो. ठीक आहे. जर मी रेक्टँगल क्लासला कॉल केलं असतं तर त्याने काय दिलं असतं? फक्त एरिया. जर मी ऑब्जेक्ट क्रिएट केलं असतं रेक्टँगल क्लासचा, ठीक आहे, त्याने काय दिलं असतं रे? आपण एरिया हे केलं असतं, लाइक वंस वी क्रिएट अ ऑब्जेक्ट, ठीक है, उसके बाद हमने बस एरिया बोल दिया. एरिया लेंथ इंटू ब्रेथ. अरे असंच करतो ना आर डॉट एरिया ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर. ठीक आहे. त्यानंतर आता जर मी तेच मी काय केलं, मी हा क्लास कॉल केला. ठीक आहे. सॉरी, हा वाला. ठीक आहे. हा काय देईल? सर्कल जर मी कॉल केलं तर काय देईल? सर्कल क्लासमध्ये जर मी एरिया लाईक ए ऑब्जेक्ट बनवला, ए डॉट एरिया कॉल केलं तर काय देईल? पाय आर स्क्वेअर किंवा पाय इंटू आर स्क्वेअर. हे का बरं? हिअर वी क्रिएटेड सर्कल विच इज, हां, हे का बरं? ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर एरिया तर तुम्ही सारखं देताय. नाही, बट कॉलिंग तर वेगळे क्लासची करतोय ना आपण. सो दॅट इज नथिंग बट युअर पॉलिमॉर्फिझम. फर्दर वन मोर थिंग. ठीक आहे. इथे बघितलं आपण, इथे वाचलं होतं पॉलिमॉर्फिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे का इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन? आहे ना, इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. काय ऋषिकेश प्रॅक्टिस केली का? नाही काही तर फाईल्स तर बघितल्या. ओके गुड. अँड प्रशांत, व्हॉट अबाउट यू? फाईन, चलो ठीक आहे. सो तसंच आपण आता ॲब्स्ट्रॅक्शन. सो ॲब्स्ट्रॅक्शन सगळ्यात पहिले काय करतं? ठीक आहे. व्हॉट इट एक्झॅक्टली इज? ॲब्स्ट्रॅक्शन इज नथिंग बट इट शोज ओनली योर लाइक इम्पॉर्टेंट डिटेल्स और एसेंशियल्स डिटेल. ठीक है. और जो अनवांटेड है ना, जिसका कुछ होने ही नहीं वाला, ठीक है, वो नहीं दिखाता. लाइक दैट इज नॉट शोन. ठीक है. इफ आई शेयर इट यू इन योर नोट्स. ठीक है. एब्स्ट्रैक्शन की टेक्निकल डेफिनेशन क्या है? In OOPS, abstraction means that showing only the essential details and hiding unnecessary implementation details from the user. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही गाडी चालवताय, ठीक आहे, ऑर एल्स तुम्ही आता मूवी बघताय. ठीक आहे. तुम्ही मूवी बघताय, आता तुम्हाला काय दिसतंय रे डोळ्यासमोर? फक्त एक स्क्रीन. करेक्ट? एक स्क्रीन दिसते आणि त्याच्यावरती तुम्हाला मूवी दिसते. तुम्हाला आतमधलं कळतंय का? सीपीयूच्या आतमध्ये काय चाललंय, कसं ते आपलं व्हिज्युअल दिसतंय, कशी ऑडिओ येतोय, कशी व्हिडिओ चालू आहे, हे दिसतंय का? ठीक आहे. याचा कोड थोडा वेगळा आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जी आहे, ठीक आहे, पहिले ते इम्पोर्ट करावं लागते. ठीक आहे. ओके. सो जर त्याचं लाईक आपण एक कोडच बघूया. तशी काय नाही. ठीक आहे. आता दिलाच आहे. पहिले आपण एक करून बघू. ठीक आहे. त्यानंतर मग आपण एक, ठीक आहे, हां,
तुम्हाला बोललो याचा कोड थोडा वेगळा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इकडनं हे असं इम्पोर्ट करावं लागतं. फ्रॉम ABC इम्पोर्ट ABC कॉमा ॲबस्ट्रॅक्ट मेथड. ठीक आहे. फ्रॉम ABC इम्पोर्ट हे बघा ॲबस्ट्रॅक्ट मेथड. ठीक आहे. हे तुम्हाला पहिले एक लेट मी रन इट. येप. ओके. हे करायचं. त्यानंतर आपण कसं बनवतो क्लास. ठीक आहे. आपण एक बनवलं डेटा एक प्रोसेसर करू. डेटा प्रोसेसर करू. प्रोसेसर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हां हॅलो ओके नॉट फॉर अस. हां याच्यामध्ये बाय द वे आत्तापर्यंत आपण इथे एक क्लास बनवत होतो. इथे आपण कुठलं आर्ग्युमेंट देत होतो का आतमध्ये? देत होतो का पहिल्या पॅरेंट क्लासमध्ये? नो. गुड. ठीक है. तो इसका एब्स्ट्रैक्शन इज ठीक है. यहाँ पे आपको एब्स्ट्रैक्ट मेथड. ठीक है. लेट मी रन इट. ठीक है. डेफ हां आपण बनवलं प्रोसेस प्रॉपर्टी घ्यायचं. ठीक आहे. सेल्फ कॉमा डेटा. ठीक आहे. I'll give a indent and I'll say return आपण करूयात पास. ठीक आहे. एवढं कळालं बेसिक कसं आपण एक पॅरेंट क्लास यामध्ये आणि कसं डिक्लेअर केला. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये सेम असंच करायचं बस, बाकी काहीच वेगळं नाही. इतना ही करना है. ठीक है. लिख लो आपके पास अगर है तो. abstract method. It requires the meta class in ABC method derived from it. Okay, fine. Sorry, you can just write it down. लिखता है क्या? और else should I move ahead? आपके खुद के नोट्स में भी लिखो. ठीक है. मैंने इसको बनाया. ठीक आहे. आता मी एक क्लास बनवली. लेटचे त्याला मी नाव दिलं डेटा प्रोसेसर 2 देऊ का? नाही ते तसं येत नाही. मेटा प्रोसेसर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी इनहेरिट केलं डेटा प्रोसेसर. डेफ. ठीक आहे. सेम इट्स म्हणून पहिले पॉलिमॉर्फिझम शिकवलं की इथे पण आपण याच्यामध्ये हेच करतो प्रोसेस. आता हे ऑलरेडी येऊन गेलं. सांगतो मी, डोंट वरी. ठीक आहे. बाय द वे तुम्ही जर इथे बघितलं तर हे जे प्रोसेसर आहे ना, वी हॅव डिफाईन्ड बट वी हॅवंट गिवन एनी टास्क टू इट. म्हणजेच काय, त्याला माहिती नाही हाऊ टू रिॲक्ट. ठीक आहे. समजलं का? याने काय केलं, एक रूल डिफाईन केलं आहे, फक्त एक्सप्लेन नाही करत येतो हाऊ टू यूज इट, म्हणजे काय करायचं नक्की तिथे. ठीक आहे. बाय द वे आता इथे डेफ प्रोसेसर सेल्फ डेटा रिटर्न सुपर प्रोसेस डॉट प्रोसेस डेटा. ठीक आहे. डॉट प्रोसेस डेटा. ठीक आहे.
तर इथे सुपर हीची गरज नव्हती, बट ठीक आहे चलो. ठीक आहे, अजून एक क्लास बनवला. हा थोडा डिफिकल्ट आहे, याच्यावरचा सोपा एक आहे. हा एक्सप्लेन करण्यापेक्षा म्हटलं आय वुड हॅव थोडा एक घेऊ. ठीक आहे, इथे बघितलं क्लास. आता आपण बनवलं झीटा प्रोसेसर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण परत इनहेरिट करू. पहिला काय होता आपला डेटा ना. ठीक आहे, जस्ट सेमीकोलन. ठीक आहे, डेफ प्रोसेस. ओके, आलं. बट आपण एक रिटर्न तुम्हाला असं समजणार नाही एकच डेटा दिला तर. आपण एक काम करू. ओके, ॲबस्ट्रॅक्ट मेथड केला आहे, याची गरज नाही पडणार सुपरची, कारण की कन्स्ट्रक्टर कॉल नाही केला आहे आपण. ठीक आहे, एफ स्ट्रिंग काय होता इथे आपण करू वी प्रोसेस अ CSV डेटा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण इथे देऊयात डेटा. बरोबर आहे ना. हां, ठीक आहे, जस्ट लिव्ह अ लाईन. ओके फाईन. इथे पण आपण तसंच करू. इथे आपण म्हणू एफ स्ट्रिंग वी प्रोसेस XLSV डेटा. ठीक आहे, आणि त्याला आपण देऊ ओके. ठीक आहे चलो, काय नाही. रिटर्न स्टेटमेंट बाय द वे आता कळते का प्रिंट आणि रिटर्न कधी वापरायचा, कसा वापरायचा. युजर डिफाईन फंक्शनमध्ये केलं का. मी चेंज केलं फक्त. आता तुम्ही म्हणाल सर हे तर प्रिंट करतो आपण, प्रिंट का नाही केलं मग हे. अरे कोणाला प्रॉब्लेम नाही ना याच्यात. आय होप आपको समजा. थोडं कन्फ्युजन आहे सर, प्रिंट कधी यूज करायचं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण परत घेऊ. रिटर्न कधी यूज करायचं. हां, मला एक सांगा. मी आता एक युजर डिफाईन फंक्शन बनवला श्वेता. ठीक आहे, प्रिंट से हाय. ठीक आहे, आता मी काय केलं श्वेता. ठीक आहे, आता मी काय केलं डेफ ऋषिकेश रिटर्न हेलो. ये तो है भाई, मेहनत करोगे तो ठीक रहोगे. करेक्ट. ये तो भी बहुत कम उम्र है, उनकी पत्नी भी है, तो she already has anxiety issues. I have seen the anxiety attack when it comes to people. In like 3 days, I remember my boss, Canadian, he was also from Mumbai. कॉपीराइट्स येते. एक सेकंड, आई जस्ट अभी देखा मैंने बैटरी. Just let me bring my charger. चार्जर है बेटा बस. आता मी कॉल केला. काय आलं
कोण एक्सप्लेन करे? थांबा एक मिनिट. याचा आन्सर आलेला आहे, खाली देतो मी. याचा आन्सर आलेला आहे सेच से हाय, आणि याचा आन्सर आलेला आहे काय झालं कोण सांगेल? बघून तर सांगा. पण एक डोक्यात गेलं का श्वेता काय झालं इथे? कोण सांगेल? बघायला गेलं तर सेमच तर आहे. आहे का? काय करतो, एक काम करतो, अजून एक गोष्ट मी करतो. आता काय करतो सांगा? बोथ आर वन अँड द सेम. अरे हो की नाही? येस सर. श्वेता झाली का कन्सेप्ट क्लिअर आता? हो सर. ओके. हां मग मी इथे पण मी तसंच केलं. इफ यू कैन सी वेर इट इज आ गया रे अपना. हाँ, यहाँ भी तो मैंने वही किया जे मी ऋषिकेशमध्ये केलं होतं, फक्त इथे मी एफ स्ट्रिंग वापरली. समजलं का? ठीक आहे, चला आता आपण घेऊयात हे बनवायला ऑब्जेक्ट. पहिला काय होता आपला सी एस व्ही ना, आपण घेऊ सी एस व्ही इक्वल्स टू काय होतं रे पहिला, डेटा प्रोसेसर. ठीक आहे, ठीक आहे. कांट इंस्टेंटिएट एब्स्ट्रैक्ट क्लास डेटा प्रोसेसर विथ एब्स्ट्रैक्ट मेथड प्रोसेस. क्या गलत हो गया? वी हैव डिफाइंड. ओके ओके, हे बी बरोबर आहे, बरोबर आहे. चुकतंय काय? Can't instantiate abstract class data processor with abstract method process. आपली abstract method घेतली का आपण? हो घेतली आहे. ओके, abstract method def process. ठीक आहे, कन्स्ट्रक्टरची गरज नाही, सेल्फ दिला. इथे परत abstract घ्यायची गरज नाही बिकॉज ओके मेटा प्रोसेसरमध्ये आपण डेटा प्रोसेसर घेतला आहे. प्रोसेस प्रोसेस सेल्फ कॉमा डेटा रिटर्न एस व्ही डेटा. इथे आपण घेतलं ॲक्च्युली हा डेटा प्रोसेसर नंतरच घेतलं पाहिजे रे. बरोबर आहे, डेटा प्रोसेसर नंतर घेतला आहे. डेफ प्रोसेसर डेटा क्लास मेटा डेटा प्रोसेसर डेफ फंक्शन. हे तर बरोबर आहे, क्लास का कॉल होत नाही?
आर्ग्युमेंट तर घेणार नाही. आपण एक्सट्रॅक्ट करतो ना, आपण मेटा प्रोसेसर कॉल केला पाहिजे. आता बघू. यप, आपण डायरेक्ट तोच. ठीक आहे, एरर बघा काय आला होता, आपण तो ॲक्सेस करायला गेलो आतलं, आय मीन. ठीक आहे, आणि काय होता XLSV ना, एक्सेल म्हणून. बरोबर. काय होतं याचं, झिटा डेटा. ठीक आहे, आता काय होतं त्यांची प्रोसेसेस. प्रिंट CSV डॉट प्रोसेस, सेम पॉलिमॉर्फिझम अँड कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण दिलं कार अंडरस्कोर सेल्स डॉट CSV. ठीक आहे, वी हॅव प्रोसेस CSV डेटा. ओके, ठीक आहे. ॲक्च्युली एररवरनंच समजलं असेल काय केलं आपण. प्रिंट एक्सेल काय होता, नाही एक्सेल होता. एक्सेल डॉट प्रोसेस, त्याच्यामध्ये दिलं वॉलमार्ट सेल्स डॉट CSV. ओके, आपण आता हा गेला, कारण की याच्यामध्ये आपण काय डेटा. ओके, ओनली थिंग इज दिस क्लास हॅज दॅट इज डेटा. वी हॅव डिफाईन्ड बट वी हॅवंट गिवन एनी टास्क. टास्क कुठे दिलं रे आपण त्याला, या क्लासमध्ये. ठीक आहे, हा क्लास कोणाचा इनहेरिट होता, या क्लासचा, डेटा प्रोसेसरचा. मेटा प्रोसेसर कोणाला, याच्यामध्ये आपण कुठला इनहेरिट केलं तर डेटा प्रोसेसर. ठीक आहे, ठीक आहे. सो खूप लाईक इझी आहे. आता इझीवालं बघा. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलं, ही लाईन जेव्हा आपण ॲब्स्ट्रॅक्शन लिहितो, ही लाईन अँड दिस वन यू नीड टू गिव्ह. ओके, आपण क्लास घेतला व्हेकल. ठीक आहे, व्हेकल ABC. ठीक आहे, डेफ स्टार्ट अँड विथ से सेल्फ. ठीक आहे, फक्त पास, काहीच दिलं नाही. ओनली डेफिनेशन, नो इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, पुढे परत ॲब्स्ट्रॅक्ट मेथड, डेफ स्टॉप, सेल्फ, पास, काहीच दिलं नाही. ठीक आहे, परत ओनली डेफिनेशन, नो इम्प्लीमेंटेशन. ठीक है, तो सबसे पहले क्लास 1 क्या बनाया. ठीक है, क्या बनाया, क्लास कार व्हीकल. अभी व्हीकल कौन सा वाला था, ये वाला. दिस वाज ऑल्सो योर, दिस इज ऑल्सो योर पेरेंट क्लास. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं, अगेन टेकिंग दिस टू इनहेरिटन्स केलं. ठीक आहे, डेफ स्टार्ट सेल्फ. ठीक आहे, नो एक्स्ट्रा, सो सॉरी, एक्स्ट्रा आपण काही घेतलं नाही त्याच्यात. रिटर्न कार हॅज स्टॉप, कार स्टॉपने काय केलं, कार हॅज स्टार्टेड अँड कार हॅज स्टॉप. आपण इथे एक लक्ष द्या, आता समजेल. स्टार्ट आणि स्टॉपमध्ये आपण त्याचे जे डेफिनेशन इम्प्लिमेंटेशन आहे ते कुठे दिलं आहे, इथे फक्त आपण त्यांना डिफाईन केलं. इथे त्यांना काही टास्क दिलं का आपण, अरे काही टास्क दिला का इथे आपण, नो. करेक्ट. इथे आपण त्यांना काही टास्कच नाही दिलं. सी इथे वी हॅवंट गिवन देम एनी टास्क. तो टास्क आपण कुठे दिला, वी असाइन टास्क इन ॲब्स्ट्रॅक्शन आफ्टर इनहेरिटन्स. ओके, आफ्टर फर्स्ट इनहेरिटन्स और इन द चाइल्ड क्लास. ठीक आहे, इथे जो मुलगा आहे ना तो काम करतो. ठीक आहे, असं समजा. इवन आय रिमेंबर्ड लाईक दॅट. ओके, ठीक आहे, नीट बघितलं. इथे आपण पास, बाय द वे पास स्टेटमेंट काय करते,
व्हाट डज पास्ट स्टेटमेंट डू? यस, बोलो। पास्ट स्टेटमेंट क्या करती है? याचा अर्थ तुम्ही ती कंप्लीट फाईल केली नाही. ठीक आहे, आता आठवेल का ब्रेक, कंटिन्यू, पास. त्याच्यामध्ये पास काय करायचं रे? काहीच नव्हतं करत सर. म्हणजेच काय? पास फक्त हां, बोला. ठीक आहे, यूज. पास फक्त एक असं फंक्शन आहे जिथे की बाबा व्हॅल्यूज म्हणजे आपण जो फंक्शन लिहिलाय तो कम्प्लीट होऊन जातो आणि त्याच्यानंतर ते काहीच करत नाही. म्हणजे करेक्ट, like जर आपल्याला ॲब्सोल्युटली पण करेक्ट. नंतर तो कोड यूज करायचा असेल आणि तो जर तिथे जर आपल्याला अजून काय ऍड ऑन करायचं असेल तर त्याच्यासाठी ते असतं. ॲब्सोल्युटली करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. ठीक आहे, श्रद्धा, व्हॉट आय विल सजेस्ट यू दॅट वेन एवर आता तुम्हाला कुठला आन्सर येतं आहे, ठीक आहे, इवन आय हॅव टू डू सेम थिंग. तुम्हाला जर कुठला आन्सर येतं आहे, ट्राय टू गिव्ह इट इन इंग्लिश. ओके, अँड व्हॉट म्हणजे याचा फायदा काय होईल? ठीक आहे, अँड ऑलवेज थिंक लाईक यू आर आन्सरिंग अ इंटरव्ह्यूअर और इन इंटरव्ह्यू पॅनल. ठीक आहे, अभि तुम्ही जे आन्सर केलं ते एकदम म्हणजे जसं एक्सपेक्टेड आहे तसं असतं, पूर्ण कम्प्लीट, प्लस विथ काइंड ऑफ अन एक्झाम्पल. सो दिस इज द वे यू आन्सर. फक्त आता याला इंग्लिशमध्ये ट्राय करा सांगणं. ठीक आहे, जी केव्हा ठीक आहे, चला एखादी गोष्ट जर तुम्ही नुकतंच शिकलात, मराठीमध्ये सांगायला काही नाही, बट तुम्हाला जसं युजर डिफाईन फंक्शन किंवा ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसते, ॲट दॅट पॉइंट इन टाइम ट्राय टू आन्सर इन इंग्लिश. ओके एवरीवन, नॉट ओनली फॉर श्रद्धा. ठीक है, अभी आपको नहीं आ रहा तो इससे Yes. इंग्लिश की भी प्रैक्टिस होगी, टेक्निकल आंसर्स की भी प्रैक्टिस होगी और इंटरव्यू की भी प्रैक्टिस हो जाएगी. ठीक है, असो. चलो, कमिंग बॅक हिअर, से ओनली डेफिनेशन, नो इम्प्लिमेंटेशन. आता इथे बघा, इथे आपण इम्प्लिमेंट केलं त्याला. ठीक आहे, आणि आपण आता मागच्या याच्यात काय केलं, आपण हाच क्लास कॉल केला होता, डिक्लेअर केला होता, सॉरी, पहिलावाला. ठीक आहे, त्यानंतर सी कॉन्क्रीट क्लास 2 बाईक व्हेकल. ठीक आहे, आता इथं इनहेरिटन्स झालं. ठीक आहे, त्यानंतर काय केलं, बाईक हॅज स्टार्टेड, बाईक हॅज स्टॉप्ड. ठीक आहे, नंतर मग ऑब्जेक्ट क्रिएट केले अँड वी जस्ट कॉल्ड इट. ओके, व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. ॲब्स्ट्रॅक्शन, फक्त ॲब्स्ट्रॅक्शनची सगळी गंमत तुम्हाला इथे आता समजलं असेल की काय होतं. जसं एनकॅप्सुलेशनमध्ये जसं श्वेता आणि वैष्णवीने सांगितलं, गेटर सेटन मेथड हे कुठे काय करू शकतो. पॉलिमॉर्फिझममध्ये काय, एक नाव आपण लाईक वी कॅन, इट कॅन हॅव मेनी फॉर्म्स. ठीक आहे, त्याचं लगेच तुमच्या डोक्यात बसेल की इट इज ऑल्सो कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स. इवन हिअर ॲब्स्ट्रॅक्शन, इट इज ऑल्सो कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स, बट वाईल डिक्लेअरिंग द, फक्त त्याचा सिंटॅक्स थोडा वेगळा लिहायचा. सेकंडली, वाईल डिक्लेअरिंग द पॅरेंट क्लास ॲट दॅट पॉईंट इन टाईम वी डू नॉट असाइन एनी टास्क टू द मेथड. ओके, वी ओनली डिफाईन इट. ठीक आहे, जसं श्रद्धाने सांगितलं. ठीक आहे, आपण त्याला फक्त सांगतो की येस इट इज देअर, बट इट्स नॉट डुईंग एनी पर्टिक्युलर टास्क. तो टास्क आपण कुठे करतो, नेक्स्ट चाइल्ड क्लासमध्ये. दिस इज द वे यू टेल ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथडचंच एक मॉड्यूल आहे, ABC मॉड्यूल, वरनं हे ABC आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. बास, इतना ही है और कुछ नहीं है. इतना बोलोगे इट्स मोर देन इनफ. ठीक है, ये 3 एग्जाम हर एक फाइल में आपको 3 एग्जाम्पल है. हर एक फाइल, मतलब अभी तो आपको मिलने ही वाला है. ठीक है, उसके बाद उतना कर लिया, नोट्स देख लिए, हो गया बस. ठीक है, यू कैन ऐड इट इन योर रिज्यूमे, ओप्स एज वेल. ठीक है, टेक्निकल टेक स्टैक्स के उसके नीचे आप डाल सकते हो. ठीक है, ओप्स विथ पाइथन. हाँ, उधर आगे मेंशन करो, बिकॉज C++ में भी ओप्स होता है. ठीक है, बहुत से इंस्टीट्यूट्स में देखा है वो C++ में पढ़ाते हैं ओप्स. ठीक है, क्योंकि उसमें ना इजी बहुत, आई मीन थोड़ा डिफिकल्ट होता है. ठीक है, उससे लॉजिक बिल्ड होता है, लेकिन कुछ नहीं, यहाँ पे भी लॉजिक बिल्ड हो जाता है, इतना कुछ नहीं, क्योंकि ओप्स हर जगह पे सेम है, बस उसको लिखने का तरीका थोड़ा अलग अलग है.
ठीक है, सी आउट वगैरह कुछ होता है C++ में, हम वो यूज़ करते हैं, आई डोंट नो। ठीक है, देख लिया हमने कैसा किया। ठीक है, बाद में फिर काय केलं आपण ऑब्जेक्ट्स बनवले, देन वी कॉल्ड इट। इथे पण तर तेच केलं, इथे काय केलं, फक्त डिक्लेअर केलं। ठीक आहे, काम त्याला इथे दिलं होतं, बरोबर का? एक सेकंड, याला मी काढलं, याला काढलं, काम बघा, काम मी त्याला कुठे, इथे फक्त आपण त्याला डिक्लेअर केलं। काही काम होतं काय प्रोसेसला याला काहीच काम नव्हतं। ठीक आहे, मग मी काय केलं, त्याला या याच्यामध्ये प्रोसेसरला काम दिलं। ठीक आहे, पण आता इथे डिफाईन करायची गरज पडली का नव्याने? नाही, कारण की आपण पहिलेच इनहेरिटन्स केलेला। ठीक आहे, जो पॅरेंट क्लास आहे त्याला इथे कॉल केलेलं। ठीक आहे, त्यामुळे मग प्रोसेसरला हे एक काम आलं। ठीक आहे, देन अगेन पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, वन नेम मेनी फॉर्म्स। ओके, अगेन वी डिड इट हिअर। ओके, सेम तर केलं, वरचं जसं एक्झाम्पल होतं तसंच केलं। ठीक आहे, अँड देन अगेन ऑब्जेक्ट क्रिएशन and प्रोसेसिंग, व्हेरी सिम्पल। ठीक आहे, इसके लाइक तुम्हाला जर उप्स करायचं असेल, इट्स वेरी वेली सेड दैट इफ़ यू वांट टू स्टडी उप्स, ठीक है, स्टडी एब्स्ट्रैक्शन, उसमें सब हो जाता है। ठीक है, मतलब शुरुआत एब्स्ट्रैक्शन से नहीं होनी चाहिए, बट करते कुछ लोक, जसं म्हणजे डायरेक्ट शिकवायचं असेल ना, ॲब्स्ट्रॅक्शनच शिकवतात, म्हणजे पहिलेच डिफिकल्ट शिकवता, म्हणजे मग इझी इनहेरिटन्स वगैरे इझी वाटेल। बट तुमचं ऑलरेडी पायथनच नव्हतं झालेलं, सो आय थॉट दॅट इट वुड बी व्हेरी इझी, इट वोंट बी दॅट इझी फॉर यू टू अंडरस्टँड फ्रॉम द डिफिकल्ट पार्ट। ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल डिस्कस करू अँड देन वी आर डन। हां, इथे काय केलं, सेम अगेन दॅट लाईन फ्रॉम ABC इम्पोर्ट कॅपिटल ABC ॲब्स्ट्रॅक्ट मेथड। ठीक आहे, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास ML मॉडेल ABC। ठीक आहे, त्यामध्ये दोन बनवले आपण, ट्रेन अगेन बघा, काही टास्क असाइन केलं का आपण त्यांना? नाही। ठीक आहे, फक्त इकडे डिक्लेअर केलं डेटा अँड इनपुट डेटा। ठीक आहे, ट्रेन प्रेडिक्ट असंच करतो ना मशीन लर्निंगमध्ये। ठीक आहे, नंतर मग आपण क्लास बनवलं। ठीक आहे, याला विसरून जा 2 मिनटं। लिनियर रिग्रेशन ML मॉडेल DF ट्रेन सेल्फ डेटा रिटर्न ट्रेनिंग लिनियर रिग्रेशन ऑन डेटा। ठीक है, ट्रेनिंग लिनियर रिग्रेशन ऑन डेटा। ठीक आहे, श्वेता आता हे रिटर्न स्टेटमेंटचं आता झालं का क्लिअर? ओके, ठीक आहे, चलो असो। ठीक आहे, DF ट्रेन DF प्रेडिक्ट का घेतलं, कारण की ऑलरेडी आपण या क्लासमध्ये त्याला घेतलेलं। ठीक है, ट्रेन प्रेडिक्ट, ओके, उसको ये कॉन्क्रीट वेरिएबल, ये दूसरा वाला भी, इसमें देखो डिसीजन ट्री मॉडल ML मॉडल, देखो ML मॉडल जो हमारा पैरेंट क्लास है उसी को एक उसी के ट्रेड्स लिए है आगे। ठीक है, DF ट्रेन, अरे पैरेंट क्लासमध्येच होते ना ट्रेन आणि प्रेडिक्ट। हां, हे काय, ठीक है, लुक हियर, ट्रेन डेटा DF प्रेडिक्ट, प्रेडिक्टिंग वैल्यूज फॉर इनपुट डेटा यूजिंग डिसीजन ट्री। ठीक है, फिर ऑब्जेक्ट क्रिएट के लिए एरर इक्वल्स टू दिस, उसको कॉल किया। ठीक है, एक सेकेंड, इसको मैं और किसी ठीक आहे, त्याच्यामध्ये पण मी यालाच करतो पहिले, LR डॉट ट्रेन LR डॉट प्रेडिक्ट। मशीन लर्निंग करायला ना खूप इझी जाईल तुम्हाला। का सर आपण हेच घेतलं, क्या एरर आया, नॉट डिफाइंड। ठीक है, ट्रेनिंग लिनियर रिग्रेशन ऑन सेल्स डेटा, प्रेडिक्टिंग वैल्यूज फॉर नेक्स्ट मंथ यूजिंग सेल्स डेटा। ठीक है, ठीक आहे, नेक्स्ट काय होतं, डिसिजन ट्रीमध्ये आपण काय घेतलेलं, ट्रेनिंग डिसिजन ट्री ऑन डेटा, प्रेडिक्टिंग वैल्यूज फॉर इनपुट डेटा यूजिंग डिसिजन ट्री। ठीक आहे, आता किती वेळा कॉल करा तुम्ही लिनियर रिग्रेशनचा मॉडेल। ठीक आहे, लिनियर रिग्रेशन मॉडेल तुम्ही कॉल केला, तुम्हाला फक्त काय करायची गरज पडली रे, ट्रेन अँड प्रिडिक्ट। असंच तर करतो मशीन लर्निंगमध्ये आपण। ठीक आहे, हेच फक्त तुम्हाला बनवायची गरज नाही आहे, हे ऑलरेडी पायथनने बनवून ठेवलं आहे।
कुठे गेले यार, हां, हे क्लासेस ऑलरेडी पायथनने बनवून ठेवले. ठीक आहे. सगळ्यांना मोस्टली मुलांचा एक मिसकन्सेप्शन असतो की सर आता अल्गोरिदम शिकायचे तर आम्हाला ते अल्गोरिदम्स लिहावं लागणार का वगैरे. ठीक आहे, ते आम्हाला बनवावं लागणार का उप्स वापरून. नाही, ते ऑलरेडी बनवलेले आहेत. तुम्हाला ऑब्जेक्ट्स कॉल करायचे, म्हणजे लिटरली युअर वर्क इज ऑन दिस. LR.train, LR.predict. हां, फक्त LR.train काय करतो आणि LR.predict काय करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हे कसं कळेल? शिकून, मशीन लर्निंग मॉडेल शिकून. ठीक आहे. असं सेम असं वेगळं काहीच नाही. बहुत ईजी. इसलिए मैं एक मशीन लर्निंग का मैंने एक एग्जांपल वहाँ से उठाया था, जो कि मैं म्हणजे तुमचे आता हे बघून 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 जेव्हा आपण मशीन लर्निंगला स्टार्ट करू तुम्हाला ते एक डोळ्याखालनं होऊन जाईल. ठीक आहे. अभी आई डोंट हैव अ गुड फोन, नाही तो फिर ये टुमॉरो मॉर्निंग ऋषिकेश आठवणीने माझ्याकडनं नोटबुक घेशील आणि पूर्ण याचे स्कॅन करून तुमच्या ग्रुपवरती शेअर कर. ठीक है. एंड सेकेंडली आज आपको इसका होमवर्क मिलेगा, उतना आपको करना है. ठीक है. एंड देर इज़ वन मोर होमवर्क फॉर यू गाइज. लाइक फाइंड, मतलब गूगल पे या फिर चैट जीपीटी पे जैसा हमारा जो लीनियर रिग्रेशन का मॉडल है, या फिर आप सिंपल लॉजिस्टिक वाला ले लो. ठीक है, नहीं तो डिसीजन ट्री ले लो. चलो डिसीजन ट्री ले लो. ठीक है, उसके पीछे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कैसे हुई है, क्या है उसके ऑब्जेक्ट्स वगैरह वगैरह, उतना देख लो. गूगल पे भी देख लो. ठीक है, जेमिनाई अच्छा देता है चैट जीपीटी से. ठीक है, जस्ट टू टेल यू, तो आप वहाँ से भी ले सकते हो. ठीक है, वहाँ से एक बार देख लो कैसे आता है बैकएंड में. ठीक है, आज तुम्हाला होमवर्क, ही व्हिडिओ अपलोड होऊन जाईल थोड्याच वेळात. ठीक आहे. व्हॉट युअर टास्क इज युअर व्हिडिओ. ठीक आहे. उद्या टुमॉरो विल हॅव अ हॉलिडे. तू उद्या सगळ्यांनी पूर्ण उप्स कन्सेप्टची प्रॅक्टिस करा. मंडे को विल कीप अ टेस्ट, आई मीन वेनसडे को विल कीप अ टेस्ट अँड देन इंट्रोडक्शन टू DSA. ठीक आहे. वेनसडेला टेस्ट आहे बरं का, इंटरव्ह्यू क्वेश्चन्सवरती. सो आज तुम्हाला सर वेनसडेला नका ठेवू. का सर वेनसडेला मी नाही आहे क्लासला, फ्रायडेला ठेवा ना. हां, मग मॅडम तुम्ही मग घरून द्या ना, का तुम्ही सर करणार. ऍक्च्युली बाहेर चालली. ठीक आहे, मग तुम्हाला तुमची Like- हां, ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मग वैष्णवी वगैरे कोणीतरी तुमची फ्रेंड तुम्हाला क्वेश्चन्स देतील, तुम्ही तेवढे करून बघा. ओके सर. खूप सिम्पल असेल. इंटरव्ह्यू क्वेश्चनच घेईल मी टेस्टमध्ये. हां, बोला. ऑनलाईन असेल ऑफलाईन? हां, ऑफलाईन मॅडम, ऑफलाईन. माझी सकाळच्या बॅचेस संपत आहे, सो आता मी डायरेक्ट सायंकाळी येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ऑनलाईन पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ऑनलाईन केलंच तरी मला काही हरकत नाही, बट ट्राय टू डू इट ऑन युअर ओन. ठीक आहे. तुम्हाला 5 क्वेश्चन्स देण्यात येतील, 5चे 5 सॉल्व करायचे. ठीक आहे. And again one more, that would be similar to your assignment questions. ठीक आहे. सो असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला ते मिळेल. ठीक आहे. असाइनमेंट क्वेश्चनचे सोल्युशन्स पण द्यायचे आहेत का? आय हॅव सोल्युशन्स एज वेल. का फक्त क्वेश्चन्स द्यायचे आहेत? येस, टेल मी. हॅलो सर, हां, येस युगेंद्र. उप्स कन्सेप्टवर पण होणार का टेस्ट? हां, उप्स कन्सेप्टवरच होणार टेस्ट फक्त. ठीक आहे. हो. आणि सर हां, ऑफलाईन का होत नाही? लेक्चर ऑफलाईन का होत नाही? ॲक्च्युली माझे सकाळचे 2 लेक्चर्स आहे, म्हणून माझं जे काम असतं ना, ठीक आहे, सो आय हॅव टू बी हिअर ॲट द, कारण की ऑफिसमध्ये मी 2 दिवस, तुम्ही ऋषिकेशला विचारा, मी तिथे राऊंड करून बघितलं, बट तिथल्या गडबडमुळे होत नाही. सो आई नीड टू कम बैक होम, सो दैट्स वाई इट्स नॉट हैपनिंग. अभी मेरी सुबह के बैचेस खत्म हो गए, सो आई कैन डू माई वर्क इन द मॉर्निंग एंड इवनिंग वी कैन हैव आवर लेक्चर्स. मग परवापासून ऑफलाईन होणार ना? हां, ऑफलाईनच होतील, बट वेन एवर देर इज आय विल अपडेट यू.
की जर हो सर. येस काय म्हणजे जर काही पेजवर येतो ना. हो. सॉरी कारण सर इथं पण ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन अटेंड करणं मुश्किल होतं कारण बाकी मुली पण असतात ना. अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे काही कॉन्सन्ट्रेटिव्ह. ओके ओके काही प्रॉब्लेम नाही आणि आपलं माझं तर मेन हेच आहे की ऑफलाईनच करायचं बट इवन इट गेट्स व्हेरी डिफिकल्ट मग आपण थोडं टायमिंगवरती आपण करू शकतो मग मॅनेज तुम्हाला किती लोकांना सकाळी यायला जमेल तुमच्यापैकी कॅन जस्ट रेज युअर हँड एक सेकंड युगंधरा श्रद्धा ऋषिकेश तुम्हाला पण जमेल हां प्रशांतला पण जमेल प्रथमेश आणि ओमकार तो ऑनलाईनच आहे समृद्धी व्हॉट अबाउट यू येस समृद्धी ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नको मग सगळ्यांचंच नाही आहे ओके ओके ठीक आहे सगळ्यांचं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अँड युगंधरा आय जस्ट ओके जो सॉरी रेकॉर्डिंग चालू होती ना ठीक आहे आय होप दिस व्हिडिओ इज